नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता आपला व्होल्टेज झालाय, करंट झालाय मागच्या व्हिडिओमध्ये। आता पोटेन्शियल डिफरन्स पण झालाय आणि व्होल्टेज पण झालाय, त्यानंतर करंट पण झालाय। आता आपल्याला शिकायचं आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे ईएमएफ। आपण व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ सारखंच आहे म्हणतो, पण यामध्ये थोडासा फरक आहे। पोटेन्शियल डिफरन्स आणि व्होल्टेज हा सारखा आहे, पण ईएमएफ हा थोडासा वेगळा आहे। मग ते कसा वेगळा आहे ते मी आज शिकवणार आहे। खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय, कुठे जाऊ नका। जोपर्यंत व्हिडिओ संपत नाही तोपर्यंत बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला आताच भेटतील, एकाच चॅनलवरती भेटतील। आणि सगळं जे काही इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे मी सगळं कंप्लीट करून देणार आहे। तर बघा, आता आपल्याला शिकायचं आहे काय, ईएमएफ। आता ईएमएफ म्हणजेच काय, ईएमएफ म्हणजेच काय, ईएमएफ म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स। सर आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे तुम्ही सांगितलं, आम्हाला डेफिनेशन समजली, पण नेमकं काय हे कळत नाही। आता व्होल्टेज म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय मी, ओके, व्होल्टेज म्हणजे काय ते सांगितलंय। आता ईएमएफ म्हणजे काय सांगणार आहे। बघा, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे। आता एखाद्या कंडक्टर मध्ये खूप सारे काय असतात, इलेक्ट्रॉन असतात, चार्ज असतात। एखाद्या कंडक्टर मध्ये काय असतात, खूप सारे चार्ज असतात आणि ते रॅन्डमली कुठल्याही डायरेक्शनने भरकटत असतात आणि त्याला एका डायरेक्शन मध्ये घेऊन जाण्यासाठी लागत असतो काहीतरी फोर्स, आणि तो फोर्स म्हणजेच काय, ईएमएफ आहे। इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनला मोटिवेट करण्यासाठी जे काही फोर्स लागणार आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स। त्याला काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स। म्हणजे फ्लो ऑफ चार्जेस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड एज अ व्होल्टेज म्हटलं होतं। मग याचा जो काही डेफिनेशन आहे ते आपल्याला असं सांगता येईल, टू मोटिवेट द फ्लो ऑफ चार्जेस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड एज अ ईएमएफ। म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्सला, त्या चार्जेसला एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो करण्यासाठी जो काही एक्सटर्नल फोर्स लागतो त्या फोर्सला म्हणायचं आपल्याला ईएमएफ। समजलं, परफेक्ट समजलं असेल। बघा, आता ही डेफिनेशन म्हणजे काय बघा, एक तुम्हाला शॉर्टकट मध्ये पण देणार आहे मी। अँड इलेक्ट्रिकल फोर्स आणि ईएमएफ कसं आहे, हा इलेक्ट्रिकल फोर्स आहे। इलेक्ट्रिकल फोर्स, आता आपल्याला फिजिकल फोर्स कोणता माहित असतो, नंबर ऑफ फोर्सेस आहेत, बरोबर। आता फिजिकल जे काही फोर्स आहे ते म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीला हालचाल करण्यासाठी, एखाद्या वस्तूला हालचाल करण्यासाठी लागला जाणारा फोर्स आहे, त्याला काय म्हणायचं आहे, फिजिकल फोर्स म्हणायचं आहे। आणि त्या फोर्सला आपण न्यूटन मध्ये मेजर करत असतो, पण यामध्ये काय, व्होल्ट मध्ये मेजर करत असतो। कोणता, इलेक्ट्रिकल आहे म्हणून। म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच काय, रिक्वायर्ड म्हणजे पाहिजे कशासाठी, इलेक्ट्रॉनला मूव्ह करण्यासाठी। म्हणजे इलेक्ट्रिकल फोर्स लागणार आहे इलेक्ट्रॉनला मूव्ह करण्यासाठी इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इनसाइड अ कंडक्टर इज कॉल्ड एज अ ईएमएफ। म्हणजेच काय, एखादा इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे कंडक्टर मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनला एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये फ्लो करण्यासाठी लागणारा जो काही फोर्स आहे त्याला म्हणायचं काय, ईएमएफ। ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स। म्हणजेच बघा, एका कंडक्टर मध्ये असतात, बघा हा एक कंडक्टर आहे, हा काय आहे, कंडक्टर आहे। या कंडक्टर मध्ये काय, नंबर ऑफ काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत। मग हे काय, जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स देत नाही त्यावेळेस इलेक्ट्रॉन हे रॅन्डमली दिशेने, कुठल्याही दिशेने काय होतात, फ्लो होत असतात। कुठल्याही दिशेने काय होतात, फ्लो होतात। म्हणून इथं काय, प्रत्येकाने वेगवेगळ्या डायरेक्शनने जाते, मग त्यावेळेस काम होणार आहे का आपलं, काही होणार नाही। पण सगळे एकाच डायरेक्शनने जात असतील तर त्यावेळेस काय होत असतो, आपल्याला कामे येत असतात आणि त्यावेळेस आपला वर्क डन कंप्लीट होत असतो। मग आता ह्याला कसं करायचं, मग काहीच करायचं नाही। एक कंडक्टर आहे, या कंडक्टर मध्ये काय आहे, तर नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत। काय आहेत, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत। मग याला आपल्याला कामाला लावायचं आहे। मग कामाला लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं बॅटरी जोडावं लागेल। काय जोडावं लागेल, बॅटरी। मग बॅटरी जर जोडलं तरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल, दोन टर्मिनल असतात। मोठी दांडी असते ते काय असते, मोठी दांडी काय असते, पॉझिटिव्ह असते। मोठी दांडी पॉझिटिव्ह आणि छोटी दांडी निगेटिव्ह। ओके, समजलं सर। हा, हे आतापर्यंत आम्हाला कन्फ्युजन व्हायचं, पण आता समजलं। मोठी दांडी, जिथं जिथं मोठी दांडी तिथं तिथं पॉझिटिव्ह, जिथं जिथं छोटी दांडी तिथं तिथं निगेटिव्ह। ओके सर, समजलं। आता जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन काय करत असतात बघा, याला काय, बॅटरी एक सोर्स दिले, आपण काय दिले, सोर्स दिले। मग इलेक्ट्रॉन्स इज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह। इलेक्ट्रॉन्स कसे होतात, निगेटिव्ह पासून येतात आणि पॉझिटिव्ह ला भेटतात। म्हणजे ह्या निगेटिव्हला आपण काय म्हणू, सोर्स। याला काय म्हणायचं आहे, सोर्स। आणि याला काय म्हणायचं आहे, पॉझिटिव्हला सिंक। याला काय म्हणायचं, सिंक। म्हणजे ऍक्सेप्टर आहे आणि हे काय आहे, डोनर आहे। म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स इथून निघतात आणि येतात कुठे,
पॉझिटिव्हला, मग हे पण जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्या कंडक्टर, आणि हा काय आहे कंडक्टर, नाही तर मोठी दांडी काढली असं काय आहे, हे आहे कंडक्टर. हे काय आहे तुमचा कंडक्टर आहे, कंडक्टर. ओके, मग कंडक्टर मध्ये नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, मग ते इलेक्ट्रॉन्स काय होतात निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, हे इलेक्ट्रॉन्स असे पॉझिटिव्ह कडे जात असतात, सगळे एकाच दिशेने जात असतात. त्यावेळेस आपल्याला काय होत असतो, वर्क डन कंप्लीट होत असतो. पण इथले इलेक्ट्रॉन कुठेही गेले, भरकटत गेले, त्यावेळेस तिथे कुठलाच काम झालं नाही, पण सगळे एकाच डायरेक्शनने जात असतात, तेव्हा आपलं काय झालं, कंप्लीट वर्क डन झालाय. आणि यालाच म्हणायचं ईएमएफ. मग सर ईएमएफ आणि व्होल्टेज मध्ये फरक काय, बघा ईएमएफ आणि व्होल्टेज मध्ये काय फरक ते सांगतो. ईएमएफ इज ऑलवेज ग्रेटर दॅन व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स. बघा हा, ईएमएफ सुद्धा कशामध्ये मेजर केलं जातं, व्होल्टेज मध्येच मेजर केलं जात असतं, कारण फिजिकल फोर्स नाही, कोणता आहे इलेक्ट्रिकल आहे, म्हणून ह्या काय कशामध्ये मेजर केलं जात असतं, व्होल्ट मध्येच. आणि व्होल्टेजला सुद्धा व्होल्ट मध्ये मेजर केलं जात असतं. पीडी म्हणजेच काय पोटेन्शियल डिफरन्स, याला सुद्धा कशामध्ये मेजर केलं जात असतात, व्होल्ट मध्येच, कारण हे इलेक्ट्रिकल फोर्स आहेत. कसे फोर्स आहेत, हे इलेक्ट्रिकल फोर्स आहेत. सर आता हे ईएमएफ तर तुम्ही मोठा आहे, पण का सांगितलं तुम्ही, बघा जे काही बॅटरी आहे, या बॅटरीमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर करून ठेवलेली आहे, आणि ती जे काही एनर्जी आहे त्याला म्हणायचं ईएमएफ. आणि जेव्हा या बॅटरी मधून पुढे जात असतो चार्ज, त्यावेळेस आला काय व्होल्टेज, जेव्हा बॅटरी मध्ये आहे त्याला म्हणायचं ईएमएफ. आणि बॅटरी पासून ज्यावेळेस तुमचा इकडून इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागले, त्यावेळेस झाला तुमचा व्होल्टेज. आणि व्होल्टेज जेव्हा असतो तेव्हा सर्किट ही कंप्लीट असायला पाहिजे. ही सर्किट काय कंप्लीट आहे, जर व्होल्टेज असेल तर सर्किट कशी असायला पाहिजे, कंप्लीट असायला पाहिजे. आणि ईएमएफ जर असेल तर सर्किट कंप्लीट असो नसो काही घेणं देणं नाही, ते सोर्स आहे, म्हणजेच काय इलेक्ट्रॉन्सना मोटिवेट करतो फ्लो होण्यासाठी, याला म्हणायचं ईएमएफ. म्हणजे बघा काय सर, जी काही बॅटरी आहे त्या बॅटरी मधला जो काही फोर्स आहे त्याला म्हणायचं ईएमएफ, त्याला काय म्हणायचं ईएमएफ. ओके, आणि जेव्हा बॅटरीचा व्होल्टेज आहे, बघा तुम्हाला ट्राय करून बघा, जर व्होल्टमीटर असेल ना तुमच्याकडे तर त्याला बल्ब लावून बघा, त्यावेळेस व्होल्टेज बघा, आणि विदाउट बल्बचा बघा त्यावेळेस काहीतरी चार्जेस वेगळे वेगळे येणार आहेत. ओके, मग ज्यावेळेस तुमची याच्यातून करंट फ्लो होणार नाही त्यावेळेसचा व्होल्टेज म्हणजे ईएमएफ. सर आता क्लिअर झालं, काय 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 म्हटलं मी, ज्यावेळेस या बॅटरी मधून व्होल्टेज म्हणजे करंट फ्लो होणार नाही, अशा वेळेसचा जो काही व्होल्टेज आहे त्याला म्हणायचं ईएमएफ. म्हणजे ईएमएफच्या वेळेस काय ओपन सर्किट, म्हणजे सर्किट कसं असणार आहे तुमचा ओपन. ज्यावेळेस सर्किट तुमची ओपन असेल त्यावेळेसचा काय असणार तुमचा ईएमएफ. आणि जर सर्किट जर क्लोज असेल तर त्यावेळेस झाला तुमचा व्होल्टेज, त्यावेळेस काय झालं व्होल्टेज. आणि ओपन असेल त्यावेळेस काय झालं तुमचा ईएमएफ. तुमचा नाही रे बॅटरीचा, नाहीतर मग तुम्ही म्हणता सर आमचा कुठे व्होल्टेज, तसं नाही, बॅटरीचा. हे झाला सर्किट ज्यावेळेस ओपन असेल त्यावेळेस काय झालं तुमचा ईएमएफ. आणि ज्यावेळेस सर्किट कंप्लीट असेल त्याच्यातून करंट फ्लो होत असेल तर त्यावेळेस काय झाला व्होल्टेज झाला. कारण बघा ज्यावेळेस सर्किट ही कंप्लीट आहे, करंट ही फ्लो होत असते, त्यावेळेस तिथे काहीतरी ड्रॉप होत असतो, म्हणून त्याला म्हणायचं आहे व्होल्टेज. आणि ज्यावेळेस हे सर्किट ओपन आहे त्यामध्ये करंट फ्लो होणार नाही, आणि करंट फ्लो नाही झाली तर तिथून काय व्होल्टेज, करंट फ्लो नाही झाली की झालं तुमचा ईएमएफ. आणि बघा ईएमएफ इज नॉट डिपेंडेंट ऑन एक्सटर्नल रेजिस्टन्स. बघा मी काय म्हटलं, ईएमएफ इज नॉट डिपेंडंट ऑन एक्सटर्नल रेजिस्टन्स. म्हणजे बघा या बॅटरीच्या बाहेर काहीतरी ह्या कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स असतो, यावरती काही डिपेंडेंट आहे का, ह्या बॅटरीचा व्होल्टेज याच्यावरती काही डिपेंड आहे का, काही डिपेंड नाही. हे किती का रेजिस्टन्स असणार काही घेणं देणं नाही, कारण ईएमएफ कशामध्ये बॅटरीमध्ये आहे, म्हणून काय आहे जो काही एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे ते काही घेणं देणं नाही, त्यावेळेस झाला ईएमएफ. पण व्होल्टेज इज डिपेंड ऑन एक्सटर्नल रेजिस्टन्स. बघा potential difference and voltage is dependent on external resistance, but EMF is not depend on external resistance. कारण बॅटरी मधला व्होल्टेज आहे काही घेणं देणं नाही, इंटरनल मधलंच आहे. म्हणजे काय इनसाइड ऑफ चार्जेस आहे तर इनसाइड ऑफ चार्जेस ऑफ कंडक्टर इज फ्लो इन वन डायरेक्शन. याला काय एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होत असते, आवाज झाला करंट फ्लो झाली आणि त्याला फ्लो करण्यासाठी लावलं जात असतं, किंवा जे काही त्याला फ्लो करायला लावतं त्याला काय म्हणायचं ईएमएफ. ओके, अगोदर रॅन्डमली फिरत होते. बघा एक स्टोरी सांगू का यामध्ये, एक मस्त पैकी स्टोरी तुमच्या लाईफ सोबत सांगतो. थांबा थोडस, मला घाम यायला रे खूप, कारण हे स्ट्रगल आहे. काय स्ट्रगल आहे बघा, तुम्हाला सांगतो. एक स्टोरी आहे मस्त पैकी, आपल्या जीवनशी रिलेटेड आहे. आपले आई वडील आपल्यासाठी काय केलं जात असतात आणि आपण कसं घडलं जात असतो त्याच्यावरती एक स्टोरी सांगतो. सेम ईएमएफ सारखीच आहे. ओके, मग बघा ज्याचे आई वडील नाही येत
ज्याचे आई वडील नाही तर त्यांना डायरेक्शन देण्यासाठी कोणी नसतं. जर अनाथ आश्रमामध्ये असेल तर ठीक आहे, पण उगाच कुठं तरी असेल तर गैरजी होत असतो. गैरजी म्हणजे काय, तर कुठेही फिरत असतं, चांगल्या रस्त्याला जात नाही. त्यावेळेस काय, त्याला आईवडील नाही म्हणजे त्याला सोर्स कुठलंच नाही. पण आपल्याला आईवडील आहेत, आपण चांगल्या घराण्यातले आहोत, खात्यापित्या घराण्यातले आहोत, त्यावेळेस आपल्याला काय होतात, आईवडील आपल्याला चांगले डायरेक्शन देत असतात. शाळेला पाठवणे, कॉलेजला पाठवणे, तिथून चांगले क्लास करणे, चांगले वळण लावणे, म्हणजे संस्कार आपल्यावरती चांगले घडले जात असतात. कधी आपल्याकडे सोर्स असेल, आणि आपल्याकडे जर सोर्स नसेल म्हणजे आई वडील नसतील तर आपण कुठेही कुठल्याही डायरेक्शनला जात असतो. तसंच आहे, जर आपल्याकडे सोर्स नाहीये तर आपण कुठल्याही दिशेने जातो, आपल्याला वाटत त्या दिशेने जातो आणि गैरेदी होऊन जातो. आणि आपल्याकडे काय, कमवण्यासाठी कुठलाच चान्सेस नसतो. उगे लेबरचे काम करा, इकडे करा, गुंडेगिरी काय, हे करा ते करा होत असतं. पण ज्या वेळेस आपल्याकडे सोर्स आहे, मग आई वडील आहेत, त्यावेळेस आपल्याला एका डायरेक्शन मध्ये जाण्यासाठी भाग पाडलं जात असतं आणि त्या डायरेक्शन आपल्याला पाठवलं जात असतं आणि त्यालाच फोर्स म्हटलं जातं. तसंच ईएमएफ आहे, जर बॅटरी असेल, जर सोर्स असेल तर इलेक्ट्रॉन एका डायरेक्शनला फ्लो होतं आणि त्याचा शेवटचा जो काही पॉइंट आहे तिथपर्यंत पोहोचतं. तसंच आपलं काय आहे, स्टार्टिंगचा पॉइंट आहे. स्टार्टिंग पॉइंट म्हणजे जिथून निघतो आपण, आपलं ध्येय आहे नोकरीला लागणे. मग जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हला पोहोचता त्यावेळेस तुम्हाला नोकरी लागत असते. तसंच व्होल्टेज आहे, इलेक्ट्रॉन निघतात निगेटिव्ह पासून आणि येतात पॉझिटिव्ह पर्यंत, म्हणजे त्याच्या ध्येयापर्यंत येतो. बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक स्टोरी असते, मोटिवेट असते, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी असतो. जसं इलेक्ट्रॉन्सला मोटिवेट करण्यासाठी इथं ईएमएफ आहे, तसंच तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी मी आहे. आणि जिथं तुम्हाला डाऊट आहे तिथं मी तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही विचारत चला आणि माझ्या सोबत राहत चला, प्रत्येक व्हिडिओ बघत चला. तुम्हाला मी एक दिवस आयुष्य सक्सेस बनवणार आहे, याची गॅरंटी मी देतो. ओके, पण तुम्ही सोबत असायला पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जे तुमचे इलेक्ट्रिकल मध्ये फ्रेंड वीक आहेत त्यांना पाठवा. सगळे इलेक्ट्रिकलचे एक डाऊट मी कंप्लीट करणार आहे लगेच. आणि ज्या काही मागचे व्हिडिओ आहेत त्याची जी काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.